मराठा आरक्षणावरून आधीच चर्चेत असलेल्या आंतरवाली सराटी गावात पुन्हा एकदा आंदोलनाचा धुराळा उडालाय। ओबीसी समाजाने आपल्या मागण्यांसाठी या ठिकाणी उपोषण सुरू केले आहे। आंतरवाली सराटीच्या सोनियानगरमध्ये हे आंदोलन सुरू आहे। या आंदोलनात ओबीसी नेते बाबासाहेब बटुळे, विठ्ठल तळेकर, बाळासाहेब दखणे आणि श्रीहरी निर्मळ उपोषणाला बसले आहेत। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे सरकारने ओबीसींवर अन्याय करू नये अशी त्यांची प्रमुख मागणी आहे। सरकारने वाटप केलेले बोगस कुणबी दाखले रद्द करावेत, त्याचबरोबर सरकारने मराठा समाजाचा मागास अहवाल पुन्हा तपासावा अशा मागण्यांसाठी ओबीसी बांधवांनी हे उपोषण सुरू केले आहे। मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे। बाबा, मला सांगा की तुमचं आजपासून उपोषण सुरू झालंय, नेमकं काय तुमची मागणी आहे? आमची मागणी एकच आहे। आमची मागणी म्हणजे कोणत्या समाजाच्या विरोधातली नाही, आमची मागणी फक्त जरांग्याच्या विरोधातली। कारण ही दादागिरी जी चाललेली आणि हे जी समाजात तेट निर्माण केलंय का, तर हे मराठा समाजाने आधी त्याचं मुंगसं घालणे, त्याला नीटनाटका आवरणे। कारण त्याला जितक्या शेया येतात त्याच्यापेक्षा दुप्पट आम्हाला शेया येतात। आतापर्यंत माझ्या तरी 57 वर्ष, माझं वय 57 आहे। 57 मध्ये आतापर्यंत कोणी मंत्र्याला शेया देणारा उपोषण करता कोणीच नाही। लाखो उपोषण झालेत, तुम्हाला सांगतो। भरपूर जणी त्यांनी ज्याच्या त्याच्या परीने केलेले आहेत। कोणाला मिळलं असेल, कोणाला नसेल मिळलं, याच्याबद्दल कुठलाही दुमत नाही। पण कमीत कमी समाजात तेट निर्माण होईल आणि समाजाला, मुख्यमंत्र्याला घोडे लावणं, कुठं ओबीसीच्या नेत्याला घोडे लावणं। आमदार त्याच्यापेक्षा लय ठोकर हाडकाचे घोडे सोडायला, त्याला घोडा सुटला का तो असं सरळ पण नाही व्हायचं, वाकल्यालाच राहील कायमसाठी। एवढं ध्यान धरा तुम्ही। पण आम्हाला ते तेट निर्माण करायचं नाही, आम्हाला समाजाला दुखायचं नाही। शेवट समाज स्थानिक पातळीवर गोडी गोविंदांनी वागलेला आतापर्यंत आणि इथून मोठं पण वागन, पण हे माकड समुद्रात टाकल्याशिवाय महाराष्ट्राचा समाज एकूणात मिसळत नाही, एवढीच माझी विनंती। दादा, मला सांगा की कशासाठी तुमचं हे आंदोलन आहे आणि जरांगेंच्या मागणीला उत्तर दाखल आंदोलन आहे का? आमचं उपोषण यासाठी आहे, 2 वर्षापासून जे शिवद्रोह चालू आहे, मनोज जरांगे नावाचा व्यक्ती जो शिवद्रोही आहे, त्या मनोज जरांगेच्या ज्या मागण्या आहेत की ओबीसी मध्ये जे आरक्षणाची घुसखोरी करायची आहे झुंडशाहीच्या माध्यमातून, ती कुठेतरी थांबली पाहिजे। आणि मागच्या 2 वर्षामध्ये जे बोगस दाखले दिलेले आहेत त्या बोगस दाखल्यांचं पुनर्सर्वेक्षण करा। आणि महाराष्ट्र सरकारला माझी या ठिकाणाहून विनंती आहे की तालुक्याला, जिल्ह्याला जसे तुम्ही दाखले वाटप करायचे, दुकानं उघडे होते, त्याच पद्धतीनं कुठल्या दाखल्याच्या आधारे, कुठल्या पुराव्याच्या आधारे काय काय डॉक्युमेंट्स दिलेत हे सगळे जाहीर करा, म्हणजे जेणेकरून ओबीसीला सुद्धा कळेल की तुम्ही कोणत्या आधारावर दाखले दिले आहेत। आणि त्यासोबत पाठीमागच्या काळामध्ये सरकारने जे ओबीसी मराठा समाजाचं सर्वेक्षण केलं, त्या सर्वेक्षणाचं देखील पुनर्सर्वेक्षण करा। आणि 6 ते 8 लाख ज्या हरकती होत्या त्या हरकतीचं झालं काय हे सुद्धा माझं सरकारला या ठिकाणी आव्हान आहे आणि विनंती आहे, त्याच्यावरही सांगा। आणि सगळ्यात महत्वाचं आहे, मनोज जरांगे जे झुंडशाही उभी केली आहे मुंबईमध्ये आणि त्याच्या दबावाला बळी पडून जी उपसमिती मराठा समाजाची आहे ती एका बाजूने सांगते की मनोज जरांगेच्या मागण्या आम्ही पूर्ण करू, तर या उपसमितीला आणि सरकारला माझं आव्हान आहे की ओबीसींच्या लेकराबाळांचा घात करू नका, ओबीसी सुद्धा तुम्हाला जागा दाखवेल। त्यामुळे जे संवैधानिक आहे आणि जे घटनेला अनुसरून आरक्षण आहे सामाजिक मागासलेपणाचं, सामाजिक मागासलेपणामध्ये मराठा समाज बसत नाही, हे या ठिकाणाहून मी सांगतोय। कारण आज तुम्हाला धनगर वस्ती दिसल, हाटकर वस्ती दिसल, वंजारी वस्ती दिसल, माळी गल्ली दिसल, मराठा गल्ली कुठे आहे महाराष्ट्रात हे ज्या दिवशी होईल त्या दिवशी खऱ्या अर्थाने आम्ही समजू की हा समाज मागास झालेला आहे। आज आम्ही ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनाच्या वतीनं साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे। ह्या संदर्भात आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहे त्यापैकी 1, महाज्योतीला भरीव प्राधान्य देणे, 2, ओबीसी आर्थिक विकास महामंडळाला भरीव निधी देणे आणि बेजबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई करणे। त्यानंतर वसतिगृहाचा विषय, ओबीसी विद्यार्थींसाठी जे वसतिगृह उघडले त्याची अद्यापपर्यंत पूर्ण महाराष्ट्रभर अंमलबजावणी झालेली नाही, त्या संदर्भात सरकारने स्पष्टीकरण द्यावं। त्यानंतर 58 लाख 54 लाख नोंदी सापडल्या, अभिनंदने, परंतु त्याचे पुरावे जनतेला, समाजाला जाहीरपणे देण्यात यावेत, जेणेकरून कळेल की खरं काय ते। अशा आमच्या प्रमुख मागण्या। नाव सांगा मला। बाळासाहेब दखणे, आंतरवाली सराटी। NTV न्यूज मराठी, जालना।